मोठी बातमी पालघर जिल्ह्यातील जामशेद येथे आज आदिवासी समाजाने धर्मांतर रोखण्यासाठी भव्य मोर्चा काढला। जोहार जिंदाबाद, जोहार जिंदाबाद, जोहार जिंदाबाद, जिंदाबाद। आदिवासींना बंद करा, बंद करा, बंद करा। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहतच असाल की आपल्या आदिवासी बांधवांची कशा प्रकारे दिशाभूल केली जात आहे, तरी सुद्धा याकडे शासनाचे जरा सुद्धा लक्ष नाही। तरी याकडे शासनाचे जरा सुद्धा लक्ष नाही। शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत आणि हा प्रकार ज्या ज्या आदिवासी भागात चालत आहे तो प्रकार बंद करावा अशी मागणी सुद्धा करत आहेत। येणार का आम्ही येऊ आतमध्ये? येणार का येऊ? या लवकर। दानका आहे संगीतच या लवकर। तुम्ही आहे ना मदत? तुम्ही आहात ना? या ब्रदर का फादर आहात? आज आपली पोरा शिकतील नाही, या सुविधा झाल्या बंद। 50,000 माझी मुलगी सुद्धा 13वीला FIBला माझी पोरगी आहे। माझ्या मुली शिकतात। तुमच्या अशा कामामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाला आणि त्या नोकरीला अडथळा येणार आहे। तुम्हाला समजतं काय गोष्टी? तुम्हाला तू 12वी शिकून घरी बसले, तू काय करते बाई? नाही का? म्हणजे तुम्हाला तुमचं भविष्य चिंता नाही, बाकीच्यांना का तुम्ही अडथळे आणतात? तुम्हाला शिक्षण नाही, तुम्हाला शिकायचं नाही, तुम्हाला घ्यायचे नाही, बोलून काही उपयोग नाही आहे। मी काय सांगतो तेच करा। यांचे पूर्णांचे लिस्ट घ्या, तिकडे द्या, तिथे झालं तसं पूर्णांचे नावं घ्या, कुठल्या गावातले आहे ते ग्रामपंचायतला आदिवासी विकास विभागाकडून मिळायच्या सुविधा आहेत आणि तुम्ही मग तुमच्या ते दिवस बंद करवेल चालू करा। तुला परमिशन कोण दिला ती सांग? नाही ती झाला त्याच्यानंतर तुला चालू करा परमिशन कोण दिला? मिळते आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे। आज आपल्या सातबाऱ्यावरती आदिवासी हा स्टॅम्प आहे की नाही? तो आदिवासी स्टॅम्प आहे म्हणून ती आपली जागा राहिली थोडीफार, नाही तर ती जागा कधीच पळवून नेली असती, लोकांनी बळकावली असती, कब्जे केले असते। मग हे सर्व आपल्या आदिवासी पूर्वजांनी आपल्याला जे दिलेलं आहे, मग आपण का दुसऱ्या समाजाला बिघडवायचं? नका तसा करू। तुम्हाला वॉर्निंग, प्रेमाची वॉर्निंग देतोय। हे जर बंद नाही झालं तर पुढच्या वेळेला पहिला दांडा मी घेऊन येणार, मला फोन करा। मी सगळं तोडफोड करणार, मारणार, झोडणार, जे केसेस अंगावर घेणार। आता दोघांना पण आम्ही तुम्ही आता त्या यांनी साहेबांनी उदाहरण दिलं, कुऱ्हाडीचा दांडा व्हायला जाऊ नका। हे झाल्यावर सगळं पुढे आम्ही जाणार। हा मी काय सांगतो काका आहे माझी गोष्ट, तुम्ही जा चर्च मध्ये जा, आम्हाला दुःख नाही। चर्च बांधेला गावागावाला वसईला बांधेला, वसईला जा, पण गावात असं आपल्याला काही पाहिजे नाही। बरोबर? आमचा मुद्दा एकूच आहे गावकरीचा, आम्हाला गावात म्हणून असा चर्च नाही पाहिजे। हे माणसाला पण आम्ही वाईट नाही सांगू, ती पण आपली घरची नात्यात नाही दुसरी, पण तिला पण मी सांगा असे कारणासाठी जर आले दुसऱ्यांदा तंगड्या मोडून टाकून व्हिडिओ लाईव्ह येत आहे, तो व्हिडिओ आम्ही युट्यूबला येईल, आता अर्धे तास तुम्ही सांगाल अख्खा लाईव्ह आहे। आता दुसऱ्यांदा जे गावात जर आली नानाला पण तीच वॉर्निंग देणार, आता पण तीच सांगा। दुसऱ्यांदा हे कारणासाठी बैठकीला माणूस आला, तंगड्या तोडून त्याच्या गाड्या फोडून, तुझे घराईन घरदार फोडून त्याचे मग
कलेक्टर आहा ना ते जाणते. आम्ही असं पण तिला आम्ही पाठवत हा पत्र दिलेलं आहे. पत्र दिलेलं आहे. ना राजकारणी माणसाचे मागे लागून ना नको करतात. गावकरीचे सल्ला घ्या जवळ, गावकरीची राहा. हा माझा सांगायचा योच आहे उद्देश. हा चालेल, तुमची माणसं घालव ना दुसऱ्यांदा तर नको. तर धर्मांतर रोखण्यासाठी ग्रामस्थांचे काय म्हणणे आहे ते पाहूया. आज आम्ही जामशेत या ठिकाणी आहोत. मागेच तुम्ही पाहिलं असेल की येथे फादरचं काम करणार तो आदिवासीच हा जो फादर आहे हा जवळ नाना खेवरा ह्या व्यक्तीबद्दल मागे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की त्याने एका 20-21 वर्षाच्या मुलीला तिच्यावरती अत्याचार करून तिला अक्षर गरोदर बनवली असेल. 6 ते 7 महिन्याची गरोदर आहे. आणि हा विषय हा सर्व गाववाले आम्ही सगळ्यांनी हा जो विषय उचलला त्याच्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये या ख्रिश्चन मिशनरीच्या विरोधामध्ये अनेक लोकांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती. परंतु आज मी गाववाल्याने बऱ्याच ठिकाणी गाववाले तयार होत नाही त्याला विरोध करायला. पण ह्या जे नरेश भाऊ हे जे टीम आहे ह्या लोकांनी आज पुढाकार घेतला आणि जामशेदचं हे जे केंद्र आहे त्यांचं प्रार्थना केंद्र आज बावनकुळे साहेबांनी हिवाळी पावसाळी अधिवेशनात सांगितलं की 6 महिन्यात ही जी शासनाची परमिशन न घेता ही जेवढी प्रार्थना स्थळे आहेत हे अनधिकृत आहेत, अधिकृत नाही, ही निष्कासित करण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे. आणि असं असताना सुद्धा शासनाच्या निर्णयाला फाट्यावर मारून हे लोक असे चालवतात. ग्रामसभेचा ठराव आहे पेसा ग्रामपंचायतमध्ये कलम 4(ब) नुसार इथे आदिवासी सोडून कुठल्याही धर्माच्या पंथाच्या लोकांना स्थान नाही. परंतु तरी हा चालवतोय. तर ह्या चालवण्यामागे त्यांना कोण पुढाकार घेतोय या चालवायला? राजकीय कोणतरी तो आहे. वसंत रडका गोरवाला. बोला तुम्ही बोला. वसंत रडका गोरवाला त्याने नाव घेतलं ना, त्याने तो स्वतःहून बोलला ना. नाना वंशा खेवरा बोलला त्याच्या स्वतःने तोंडाने. वसंत गुराळा म्हणून कोणतरी गोरवाला म्हणून कोणतरी राजकीय पुढारी आहे की याने सांगितलं बोलते आम्हाला हे चालवण्यासाठी. मला एवढंच म्हणायचं आहे की ते जर आदिवासी समाजाचे असतील तर आदिवासी समाजाला नष्ट करण्याची, ही जी आदिवासी संस्कृती नष्ट करण्याची, आदिवासी रूढी परंपरा नष्ट करण्याचे ह्यांचे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र हाणून पाडायला पाहिजे. आणि ह्यांना पाठपुरावा देणारे हे कोण आहेत? हे वसंत सारखे असे जे कोण नेते असतील या नेत्यांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आम्ही यांच्यावरती त्या मुलीने स्वतः स्टेटमेंटमध्ये सांगितलं की स्टेटमेंट देताना ते बोलते की माझ्या पोटामध्ये इश्यू आहे, ती कंप्लेंट करायला तयार होत नाही. परंतु आज हे गाववाले म्हणतात की त्याच्यावर आपल्याला गुन्हा दाखलच करायचा आहे. तर अंधश्रद्धा आज तेल लावून पाणी शिंपडून जे लोकांना फसवणूक करतोय अंधश्रद्धाचा 2013चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल आपण करायचा. आणि आजपासून हे केंद्र बंद असावं असं त्यांना नोटीस ग्रामपंचायतला आजच्या आज द्यायला आम्ही लावतोय. कारण की ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे की गावामध्ये कुठलंही प्रार्थना स्थळ चालणार नाही. आणि जर चालू झालं तर गाववाले जर इथे आक्रमक भूमिका जर घेतली, हे तोडफोड केली, त्याला जर मारहाण केली तर याला पूर्णपणे जबाबदार हे शासन आणि प्रशासन असेल. शासन आणि प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही, हे जर कायमचे बंद केले नाहीत तर मात्र याला पूर्ण जिम्मेदार ते असतील. आम्ही स्वतः इथे येणार आहे, तोडफोड करणार. आणि तो कोण फादर कोण असेल त्या फादरला पण फादर म्हणून नाही, तो ओळखता पण येणार नाही अशी त्याची आम्ही हालत करणार. आणि हे जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील जिथे जिथे असतील ना तिथे तिथे आम्ही दररोज कुठे ना कुठे आक्रमण करणार आणि हे बंद करणार. त्याने स्वतःहून बंद करावे, नाही त्याच्या पुढे आम्ही आक्रमक भूमिका घेणार. ठीक आहे, घ्यायचे ना? जय जवाहर. जय जवाहर. कोणाला माहिती मदत करायला देवीचा ना 10 लाखापेक्षा जास्त बिल होतं. पैसे मला जर ते लावायचं पाणी लावायचं फुकट नाही तर एक्स्ट्रा भाडा करून द्या. नाही मी काय नाही करायचं, आम्ही काम करणार. तर मित्रांनो, आजचा आदिवासी हा असंच धर्मांतरात फसत चालला आहे. आज जसं जामशेदच्या लोकांनी मोर्चा काढून धर्मांतर रोखून येशूचं मंदिर बंद केलं आहे, तसं आपल्या ज्या भागात हा सरासर प्रकार चालू आहे तो बंद झालाच पाहिजे. याच्यावर तुमचे काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.